आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। नांदगाव शहर परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ, नागरिकांत भीतीचे वातावरण, पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी। नांदगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दिनांक 6 मार्च रोजी संध्याकाळी मध्यरात्री घडलेल्या ताज्या घटनेत शहरातील मुख्य बाजारपेठही सुरक्षित नसल्याचे समोर आले। येथील भगवान महावीर मार्गावरील कैलासवासी भिवराज कामल पारख यांच्या व्यापारी पिढीच्या दुकानात अज्ञात चोरट्यांनी दरवाजा तोडून प्रवेश केला। दुकानावरील ड्रॉवरमध्ये ठेवलेली सुमारे 3 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली। सकाळी दुकान उघडताना ही घटना उघडकीस आली आणि परिसरात खळबळ उडाली। गेल्या 15 ते 20 दिवसात नांदगाव शहरात चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत। काही दिवसांपूर्वी पेंढारकर बाबा यांच्या हातातील सुमारे 27 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्यांनी हिसकावून नेले। त्यानंतर गोविंद अग्रवाल यांच्या मोटरसायकलच्या डिक्कीतून सुमारे 5 लाख रुपयाची रोकड चोरीला गेली। तसेच एका सेवानिवृत्त नागरिकाच्या दुचाकीच्या डिक्कीतून सुमारे 3 लाख रुपये लंपास करण्यात आले होते। गुरुवारच्या आठवडे बाजारात मोबाईल चोरी आणि महिलांच्या अंगावरील दागिने चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत। पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी केली जात आहे। काही प्रकरणांची पोलीस ठाण्यात नोंद झाली असली तरी अद्याप कोणत्याही मोठ्या चोरीचा उलगडा झालेला नाही। वाढत्या चोरीच्या घटनांवर पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई करून शहरात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक मारुती जगधने। बोला। मी सजनराज कैलास पारख। मी सकाळी 6 वाजता इथे देवळात आलो। तर मी आल्यानंतर पहिले दुकानचं दार खोलतो, बाहेरचा लाईट बंद करतो। पण पाहिलं मी तर दार तोडलेलं होतं, सर्व ड्रावर बी तोडलेले होते। मी पाहिल्यानंतर सर्व ड्रावर बिवर मधले बी पाहिलं लांबून, मी कुठेच हात लावलेले नाही आहे। तर सर्वीकडे तुटलेले, साधारण आमचे 2.5-3 लाख रुपये गेलेले। किती? 2.5-3 लाख 2.5-3 लाख रुपये गेलेले। त्याच्यानंतर मी महावीर भाऊला फोन केला आहे। त्यांनी 2-3 जण इथे आलेले होते। आमच्या सर्व भावांना पोलीस येऊन गेले का? हां, पोलीस बी येऊन गेले। 2 पोलीस आले, नंतर PSI बी येऊन गेलेले। नाशिकहून स्क्वॉड मागवला आहे त्यांनी, डॉग बी मागवलेले। त्यानंतर पुढची इन्क्वायरी होईल आता काय होतं।